नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. निसर्ग कुंडलीतील पहिली रास अर्थातच मेष रास. मेष राशीचा स्वामी आहे मंगळ आणि म्हणूनच मंगळाची धडाडी ठासून भरलेली रास अर्थातच मेष रास. अग्नी तत्वाची ही राशी मूलतः व्यक्तिमत्वात उग्रता प्रदान करणारी राशी आहे. मेंढ्याचं प्रतीक असलेली ही राशी असून या राशीची लोक केवळ आणि केवळ डोक्यानेच काम करणारे म्हणवले जातात. कुठलीही गोष्ट करताना ती धडाडीने करणे हाच या मेष राशीचा स्वभाव. संघर्षमय जीवन यांच्या वाटेला येते, ज्यामुळे ते लवकर इंडिपेंडंट होतात आणि स्वबळावर समाजात पत प्रतिष्ठा जमवून मानसन्मानही मिळवतात. अनियंत्रित राग आणि चंचल स्वभाव हाच यांच्यातील दुर्गुण आहे. स्वभावातील धडाडी आणि करारीपणा यामुळे स्वाभिमान मात्र डोकावतोच. जिथे यांना आदरातिथ्य मिळेल, मान सन्मान मिळेल तिथेच जाणे हे पसंत करतील. कर्मावर विश्वास ठेवणारे हे प्रॅक्टिकल जीवन जगण्याकडे कल ठेवून असतात आणि म्हणूनच कायम शक्तीची उपासना करतात. कठोर परिश्रम प्रिय असतात. धाडसी आणि पराक्रमी असलेली ही मेष राशीची मंडळी मात्र शब्दाला वचनाला जागणारी कट्टर अशीच पाहायला मिळतात. यांच्यातील या स्वभावामुळेच ही रास पुरुषांना मानवते. मेष राशीचे जे प्रतीक आहे ते म्हणजेच मेंढा. या मेंढ्याच्या डोक्यावर शिंग दिसतात आणि याच शिंगांचा अर्थ लक्षात घेता समोर कुठलीही कशीही परिस्थिती आली किंवा कुठलाही प्रश्न आला तर त्यावर सरळ धडक देणे हा निसर्गतः स्थायी स्वभाव या मेष राशीच्या व्यक्तींचा पाहायला मिळतो. या राशीचा प्रतिकार स्पष्ट उमटतो. तेव्हा आपण जर मेंढ्यांचा कळप पाहिला असेल तर तो सतत कार्यरत असतो, सतत धावत पळत असतो. थोडक्यात काय तर शांत राहणं यांना मुळीच जमत नाही. धडाडी हट्टाने पुढे जाणे हे गुण विशेषतः मेष राशीच्या पुरुषांमध्ये पाहायला मिळतात. अग्नितत्वाची ही मेष राशी उग्र असा स्वभाव प्रदान करते. तर मग आहेत का तुमचेही कुणी मित्रमैत्रिणी ज्यांची मेष रास आहे? त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.